सध्या मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तणावाचं वातावरण आहे आणि एक प्रकारे हे दोन समाज एकमेकांसमोर उभे टाकलेत किंवा त्यांच्यामधले आता वाद समोर यायला लागलेत। ते म्हणजे बीडमध्ये जे काही बॅनरवरून वाद झालेले आहेत आपण पाहिले आहेत, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे वाद आहेत जे सोशल मीडियावर चालतात, कमेंटद्वारे चालतात किंवा व्हिडिओद्वारे चालतात। अशा प्रकारचे वाद सध्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात। मात्र राज्य शासनाने एक जी आर काढला 2 सप्टेंबर 2025 रोजी, तो म्हणजे मराठा आरक्षणाचा, आणि त्यावेळेसपासून हे सगळे वाद सुरू झालेत। 2 सप्टेंबरला जी आर काढला, तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि तो जी आर कोर्टाने रद्द करावा अशा प्रकारची याचिका घेऊन आता ओबीसी समाजाच्या वतीनं काही वकील हे कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे हायकोर्टामध्ये। आणि त्याच आता याचिकेला प्रत्युत्तर म्हणून मनोज जरांगे पाटलांनी आज माहिती दिल्याप्रमाणे ओबीसी समाजाचा जो काही रिझर्वेशनचा संबंधितचा 1994चा 23 मार्च 1994चा जो काही जी आर आहे, त्या जी आर ला मनोज जरांगे पाटील हे आव्हान देणार आहेत कोर्टामध्ये, त्याच्या विरोधात याचिका दाखल करणार आहेत आणि ओबीसी समाजाला जे काही आरक्षण त्या जी आर मध्ये वाढवलेलं आहे अशा प्रकारचं म्हणणं आहे, तर ते आरक्षण रद्द करावं, त्याच्यामध्ये कोणालाही लाभ मिळू नये अशा प्रकारचं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। परंतु आता जर आपण पाहिलं तर या जी आर मध्ये, मराठा समाजाच्या जी आर मध्ये कशा प्रकारे गोष्टी आहेत किंवा काय आहे हे सगळं आपण पाहिलं। मात्र ओबीसी समाजाचा रिझर्वेशन संदर्भामधला, आरक्षण संदर्भामधला 1994चा 23 मार्चचा हा जी आर जर आपण पाहिला तर पूर्णपणे बेकायदेशीर आहे असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र त्या जी आर मध्ये नेमकं काय आहे, त्या जी आर मध्ये कशा प्रकारच्या त्रुटी आहेत का, ओबीसी समाजाचं खरंच त्या जी आर नुसार आरक्षण वाढलंय का, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। नमस्कार, मी रंजित। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। तर मंडळी, आपण पाहिलं महाराष्ट्र शासनाने 23 मार्च 1994ला एक ओबीसी आरक्षणासंदर्भामध्ये जी आर काढला होता। त्यावेळेसचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या अध्यादेशाखाली किंवा यांनी तो जी आर काढला असं म्हणता येईल। आणि त्याच्यामुळे काय झालं तर राज्यातील ओबीसी, विमुक्त, भटक्या जाती, इतर मागास प्रवर्ग अशा समाजांसाठी आरक्षण वाढवण्यात आले असं त्या जी आर मध्ये उल्लेख आहे। तो जी आर आपल्या समोर आहे आणि त्या जी आर मधलं तुम्हाला मी सांगत आहे। त्यामुळे पूर्वी राज्यात आरक्षणाचे एकूण प्रमाण साधारणतः 34% होतं। आपल्या महाराष्ट्रामध्ये या आधी जर आपण पाहिलं तर फक्त 34% हे आरक्षण होतं आपल्याला। त्यामध्ये एससी होती, एसटी, व्हीजेएनटी, इतर मागासवर्ग इत्यादींचा समावेश होता। एससी, एसटी, व्हीजेएनटी आणि जे काही मागासवर्गीय आपण म्हणतो कुंभार, लोहार, सुतार, हे सगळ्या गोष्टी, हे सगळे जातीवाले त्याच्यामध्ये होते। आणि तो जी आर ज्यावेळेस निघाला 23 मार्च 1994ला ज्यावेळेस जी आर निघाला, तर आरक्षणाचे प्रमाण 50% पर्यंत नेलं, म्हणजे 16% ते आरक्षण वाढलं। 34%हून डायरेक्ट 50% तिथं आरक्षण गेलं, म्हणजे 16% ते आरक्षण वाढलं। आणि यामध्ये काही याचिकामध्ये हा जी आर योग्य प्रक्रिया न पाळून केला गेला असल्याचं त्याच वेळेस सुद्धा या जी आर ला अशा प्रकारचे लोक सांगतायत किंवा काही याचिका सुद्धा केलेल्या आहेत कोर्टामध्ये। अजून सुद्धा वाद त्या जी आर बद्दल चालू आहे। आणि आता मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा हा नवीन मुद्दा आणलेला आहे किंवा तो 1994चा जी आर खोदून काढायचा आणि 34%वरून डायरेक्ट 50% आरक्षण जे काही गेलं ते कशा प्रकारे गेलं, मग ते जे आरक्षण होतं जे 16% वरचं, ते आरक्षण हे मराठा समाजाच्या हक्काचं होतं असं मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात येत आहे। आणि एक प्रकारे जे मागासलेला मराठा समाज आहे, ज्या मराठा समाजाच्या व्यक्तींना गरज आहे अशा समाजाचं ते आरक्षण असावं असं सुद्धा म्हणता येईल। कारण 34%हून 50%वर आरक्षण जाऊ शकतं, लिमिट वाढू शकते, ते एका जी आर मुळे वाढू शकते। तर मराठा समाजाचा जो काही जी आर आहे त्याच्यामध्ये तर लिमिट वाढायची गरज नाही, त्याच्यामध्ये तर कुणाचंही आरक्षण चोरण्याची किंवा कोणालाही वेगळं काही मागण्याची गरज नाहीये। जे आरक्षण आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये लोकसंख्या वाढवून दाखवलेली आहे असं मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। आणि ती लोकसंख्या तितकी नाही आहे। मंडल आयोगाने जे काही केलंय ते त्याच्यामध्ये बराच बोगस कारभार आहे अशा प्रकारचं मनोज जरांगे पाटलांनी आपण मीडियावर बोलताना ऐकले।
आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे की नाही किंवा तथ्य असू शकतं. तर याच मनोज जरांगे पाटलांच्या म्हणण्यानुसार आपण जर पाहिलं तर 1994च्या GR ला आव्हान देता येऊ शकतं. आणि जे वरचं आरक्षण आहे 16%चं आरक्षण, त्याच्यामधले मागासलेपणा कशाच्या जीवावर तुम्ही साध्य केला किंवा साकारला, दाखवला, किंवा हे आरक्षण कसं काय वाढवलं, असं कोर्ट प्रश्न विचारू शकतं. आणि त्याच्यामुळे हे 16% आरक्षणावर एक प्रकारे स्टे येऊ शकतो. जरी तुम्हाला ते राहिलं तरी त्याच्यावर स्टे येऊ शकतो. आणि मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं जे आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांचं एवढंच म्हणणं आहे की ते आरक्षण ठीक आहे, ओबीसी समाजाचं आहे, पण ओबीसी समाजाचं असू द्या, पण आमचं जे का GR निघालेला आहे त्याच्यामध्ये आमचे मागासलेले लोक, आमचे कुणबी भाऊ, आमचे मराठा समाजातील वेगवेगळे जे मागासलेले गरीब लोक आहेत, त्यांना जे शिक्षण करू शकत नाहीत, पैसे भरू शकत नाहीत, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कॉलेजला आपले नंबर लावू शकत नाहीत, बाहेर शिकायला जाऊ शकत नाहीत, अशा प्रकारच्या लोकांमुळे हा GR काढण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारच्या लोकांसाठी मी लढत आहे, श्री मनोज जरांगे पाटलांचे हे म्हणणं आहे. आणि म्हणून तुम्ही जे काय आरक्षण वाढवून घेतलं, तुम्हाला तो अधिकार मिळाला, तुम्ही वाढवून घेतलं, शरद पवारांनी ते वाढवलं आणि मराठा समाजाच्या हक्काचं ते आरक्षण तुम्हाला दिलं. मात्र याच्यामध्ये कुणाचंही दुमत नाही. मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा भूमिका साध्य केली किंवा एक प्रकारे सादर केली, सांगितली की आमचं याच्यावर काहीही म्हणणं नाही. तुम्ही 16% आरक्षण वाढवलं, तुमच्या हिताचं झालं, तुमच्या लेकरा बाळांनी इतके दिवस चांगलं तर तुमच्या लेकरा बाळाचं झालं आणि तेच चांगलं व्हावं. किंवा त्याच्यामध्येच आमच्या लेकरांचे जे मागासलेले लेकर आहेत, जे आज गावाखेड्यांमधली परिस्थिती जर पाहिली आपण तर पूर्णपणे मराठा समाजाला मागास ठरवायला कोर्टाची बंदी आहे. कोर्ट काय सांगते, पूर्णपणे मराठा समाज हा मागासलेला नाही आहे. बरोबर आहे, कोर्टाचं अगदी बरोबर आहे, पूर्णपणे मागासलेला नाहीये. मात्र गावखेड्यामध्ये जर आपण परिस्थिती पाहिली तर आज शेतकरी आहेत आणि ज्या शेतकऱ्याला सुरुवातीला 10 एकर शेती होती त्याच्यामध्ये त्याचे 5 भाऊ आले आणि त्यांच्यामध्ये ती जमीन जी आहे विभागली गेली, त्याच्यामधले 2-2 एकर राहिली. आणि आता त्या 5 भावांना 2-2 मुलं झाली. मग त्या 2 मुलांमधली 2 एकरची जमीन किती झाली, 1-1 एकर, आणि बापाला तर काहीच उरले नाही. अशा प्रकारचं हे सगळं वातावरण झालेलं आहे. आणि याच्यामुळे श्री मनोज जरांगे पाटलांची मागणी किंवा म्हणणं किंवा आता जो GR काढलाय त्या GR मध्ये जर मराठा समाजाला आरक्षण हे मिळून घ्यायचं असेल किंवा जे 16%चं आरक्षण आपण जर म्हणतो की ओबीसी समाजाचं वाढलेलं आहे ते मराठा समाजाचं आहे, तर ते ओबीसी समाजात सुद्धा विभागलं गेलं म्हणा त्या GR नुसार. म्हणजे मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण, मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण ते 16% होतं, ते ओबीसी समाजाने इतके दिवस वापरलं. मग आता ते 16% आरक्षण फक्त मराठा समाजाला द्या असं म्हणणं नाही तरी पण मनोज जरांगे पाटलांचं किंवा मराठा समाजाचं, तर त्याच्यामध्ये आमचे जे काही गरीब लोक आहेत, आमचे जे काही मागासलेले लोक आहेत ते त्याच्यात यावे आणि कुठंतरी आमच्या लेकरांचं सुद्धा भलं व्हावं. आणि आमची इथून पुढे येणारी जी पिढी आहे, लहान लेकरं आहेत, 5वी ते 10वी मधले सध्याचे युवक आहेत, तर त्यांना कुठंतरी ह्याचा लाभ मिळावा आणि एक प्रकारे मागासलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी ही भूमिका आहे. त्याच्यामुळे आता बघणं महत्वाचं आहे कोर्ट काय निर्णय देते मराठा समाजाच्या या GR वर, किंवा जर मनोज जरांगे पाटलांनी जर ही याचिका जर दाखल केली 1994च्या GR संदर्भामधली, तर त्या GR मध्ये नेमकं काय होतंय किंवा ते आरक्षण रद्द ठरतंय का हे बघणं महत्वाचं राहणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय आता या सगळ्या GR बद्दल कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.